एक व्यक्ती स्वतःच्या पगाराच्या 20% जेवणावर, 10% कपड्यावर व 40% मनोरंजनावर खर्च करतो, तरी सुद्धा त्यांच्याकडे 9,000 रुपये शिल्लक राहतात. तर त्याचा एकूण पगार किती? अशा टाईपचा प्रश्न विचारलेला आहे. कसा सोडायचा बघा. सगळ्यात सुरुवातीला काय करायचं, ह्या टक्केवारींची बेरीज करून घ्यायची. म्हणजे त्याने टोटल किती टक्के खर्च केला. जेवणावर त्याने खर्च केला 20%, कपड्यावर 10% खर्च केला आणि मनोरंजनावर 40% खर्च केला. त्यांची टोटल बेरीज ती 70%. त्या व्यक्तीने 70% खर्च केला. मग शिल्लक किती टक्के राहिला? टोटल टक्केवारी असते 100%. 100% मधून 70% खर्च केला, मग शिल्लक राहिला 30%. 30% बरोबर त्याच्याकडे शिल्लक रक्कम किती? 9,000. मग 30% बरोबर 9,000 लिहून घ्यायचं. आपल्याला काय विचारलंय, तर त्या व्यक्तीचा एकूण पगार किती? आता एकूण पगार 100% असतो, मग 30%च्या खाली 100% लिहून घ्यायचं. 100% बरोबर किती? आता ह्यांचा करायचा तिरपा गुणाकार. 9,000चा गुणाकार करायचा 100% बरोबर आणि ह्या 30%चा गुणाकार करायचा 1 सोबत. 9,000 गुणाकारामध्ये 100 आणि ह्यांच्या छेदामध्ये 30%. आता भागाकाराची प्रोसेस करून घ्यायची. ह्या 30 न 90ला भाग द्यायचा. 30 एक 30, 30 दोन्ही 60, 30 त्रिक 90 आणि 2 शून्य जसे जसे लिहून घ्यायचे. 300. उरलं काय? 300 गुणाकारामध्ये 100. गुणाकाराची प्रोसेस करून घ्यायची. या दोघांचा जो गुणाकार करायचा उत्तर येतो 30,000. म्हणून त्या व्यक्तीचा जे आहे ते टोटल पगार जे आहे तो 30,000 आहे. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये.